अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला न्यायालयाची कडक शिक्षा, पोलीस तपासानंतर आरोपी ठरला दोषी। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजवडी गावात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपी गोरख राजेंद्र जाधव याने जवळपास 1 वर्ष अल्पवयीन मुलीचा मोटरसायकलवरून वारंवार पाठलाग करत "चल गाडीवर बस, मी तुला सोडतो" असे म्हणत त्रास दिला होता। 15 फेब्रुवारी 2021 रोजी त्याने मुलीच्या मोबाईलवर "हाय" असा मेसेज पाठवला। सततच्या छेडछाडीला कंटाळून 16 फेब्रुवारी 2021 रोजी पीडित मुलीने गायींच्या गोठ्याजवळील खोलीत विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारादरम्यान तिने दिलेल्या जबाबावरून 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा सखोल तपास राजकुमार भुजबळ यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय वडूज येथे दाखल केले। सरकारी पक्षातर्फे वैभव काटकर आणि रघुनाथ खोत यांनी काम पाहिले आणि या प्रकरणात 8 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदारांचे जबाब, कागदोपत्री पुरावे आणि वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्यायाधीश NS कोलसे यांनी आरोपीला दोषी ठरवत 24 मार्च 2026 रोजी पोक्सो कायदा कलम 11(4) अंतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी, 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली। या प्रकरणात रणजित सावंत आणि दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शन लाभले। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत न्यायालयाचा हा महत्त्वाचा संदेश असून छेडछाड करणाऱ्यांना कायद्याने कडक शिक्षा होणार हे पुन्हा अधोरेखित झाले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।